थँक्यू डीजे. रायझिंग स्टार पिरंगुट संघाचे कॅप्टन या ठिकाणी आयोजक कमिटीचा आपण संपर्क साधायचा आहे. धन्यवाद डीजे. मंडळी नमस्कार. समस्त ग्रामस्थ मंडळी इंजवडी आणि खऱ्या अर्थानं इंजवडी क्रिकेट क्लब आयोजित आपण पाहतो इंजवडी चषक मुळशी तालुका टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन अंतर्गत सुरू असणारा हा क्रिकेटचा रंगारंग सोहळा. डावाला सुरुवात झाली. पहिल्या बॉलवरती सिंगल आली आणि दुसऱ्या चेंडूवरती देखील बॉल एस्टाईनच्या पाठीमागे टॉपेज घेऊन गेला. आणखीन एक धाव मैदानाच्या आतमध्ये येते. लागोपाठच्या दोन चेंडूवरती दोन एकेरी धावा तुझ्या मैदानावरती आल्यात. प्री क्वार्टर फायनलचा सामना आहे. जो संघ जिंकेल तो क्वार्टर फायनल मध्ये पोहोचेल. जो संघ पराभूत होईल त्या संघाला मात्र वाट पाहावी लागेल पुन्हा एकदा या स्पर्धेची. ओ यावेळेस मात्र काय आकाश साठेचा हा जबरदस्त यॉर्कर लाईनचा चेंडू स्पर्शत गोळेला न समजू शकणारा बॉल. एष्ट्या उद्ध्वस्त. रिव्हरचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. स्टान्स ओळखला आणि आकाशनं थेट बुंद्यात बॉल टाकला. एष्ट्या उद्ध्वस्त. फलंदाज स्पर्शत गोळे बाद. Capel. Siga moviendo la mata. Movente matita. Movente matita. Movente matita. Movente matita. Movente matita. पहिल्या दोन चेंडूवरती दोन एकेरी धावा ज्या मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळाल्या, परंतु त्यानंतर नक्की स्पर्शत गोळे या अगोदरच्या दोन्ही सामन्यांमध्ये स्पर्शत गोळेची बॅट चाललेली आहे. त्यानं मैदानावरती रन्स बनवले होते. या सामन्यामध्ये देखील रिव्हरच्या फटक्याने मैदानाच्या आतमध्ये चांगला स्कोर उभा करण्याचा प्रयत्न करत होता, परंतु आपण जर पाहिलं तर चेंडू थेट एस्टांचा वेध घेताना पाहायला मिळाला. विकेट आली आहे. मैदानावरती नवीन फलंदाज दाखल होतात. तिसऱ्या क्रमांकावरती बॅटिंग करण्यासाठी अथर्व पवळे उर्फ बंटी मैदानावरती आलाय. मागच्या सामन्याचा हिरो. पहिलाच बॉल बॅटची कडा घेत बॉल एस्टाईनच्या पाठीमागे. विकेट किपर बीट. शॉर्ट थर्ड बँचचे फिल्डर रनआउटचा प्रयत्न केला. डायरेक्ट हिट साठी नक्कीच गेले, परंतु तिथे जर आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल येणार आहे. या सिंगल बरोबर टीमचा स्कोर कार्ड मैदानामध्ये पुढे जाऊन पोहोचतोय. डॉफलकावरती धावा पाहायला मिळतात त्या 3 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. हडशी विरुद्ध रायझिंग स्टार पिरंगुट. यावेळीचा चेंडू पायावरती टाकण्याचा प्रयत्न होता. मैदानाच्या आतमध्ये हा चेंडू पाहायला मिळतोय. एक धाव जी लेग बायच्या माध्यमातून येते. स्कोरकारवरती 4 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. अथर्व पवळे आणि श्रवण पवळे दोन बंधूंची जोडी मैदानावरती. यावेळेसचा चेंडू पुन्हा एकदा मैदानावरती बॉल एस्टाईनच्या पाठीमागे. याचबरोबर षटक क्रमांक पहिलं मैदानावरती संपलं गेलं. चला मित्रांनो घाई करा. वेळ वाचवणं गरजेचं आहे. वारंवार आयोजक कमिटीकडून सूचना येत आहेत. स्पीडअप करणं गरजेचं आहे. DJ विकास. पहिल्या षटकाचा खेळ मैदानावरती संपला गेलाय आणि एका सफल ओव्हरची समाप्ती सरपंच सुनील भाऊ कळमकर स्पोर्ट्स फाउंडेशन हडशी या संघाकडून झालेली आहे. महत्वाचा विकेट मिळवलाय. स्पर्शदला बाद केल्यानंतर नक्कीच आपण पाहिलं मैदानावरती अथर्व दाखल झाला. दोन बंधूंची जोडी आता मैदानावरती संघाचा सांभाळताना पाहायला मिळते आणि पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 5 धावा आल्यात एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. या संघांनी नक्कीच आपण जर पाहिले तर मोठ्या ताकदीनं मुळशी तालुक्याचं क्रिकेट गाजवायला सुरुवात केलेली आहे.
रायझिंग स्टार पिरंगुड संघ युवा खेळाडूंचा संच तुम्ही मैदानावरती पाहताय. दरम्यानचा चेंडू लाफ केलाय समोरच्या बाजूला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, परंतु लॉंग ऑफला चांगली फिल्डिंग आकाशच्या माध्यमातून. पहिल्या ओव्हरमध्ये आकाश साठेनं नक्कीच एक महत्वाचा अडसर बाजूला केलाय. फलंदाज स्पर्शद गोळे, स्पर्शदला बाद केल्यानंतर तुम्ही पाहिलं मैदानावरती पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 5 धावा आल्या. कुठल्या प्रकारे चौकार किंवा षटकार आला नाही, कारण विकेट गेला होता, प्रेशर होता श्रवण आणि अथर्ववरती, त्यामुळे त्यांनी बिगेटसाठी प्रयत्न केला नाही. सिंगल डबल घेतल्या. यावेळेस लाऊड अपील, मोठी अपील मैदानाच्या आतमध्ये. चेंडू पुन्हा एकदा डॉट आलाय. कृष्णा कालेकर पहिल्या सामन्यामध्ये हिरो राहिलेत, संघाला लीड करतायत, नेतृत्व करत असताना मैदानाच्या आतमध्ये नक्कीच आपण पाहतोय कृष्णा कालेकर पहिल्या चेंडूवरती सिंगल, त्यानंतर डॉट बॉल. या अगोदरच्या मॅचेस मध्ये जर आपण पाहिलं तर रिव्हर्सचे फटके. यावेळेस मात्र बॉल हवेत. आणखीन एका विकेटची संधी आहे आणि नक्कीच तो चान्स इथे कमावलाय. फलंदाज मैदानावरती बाद. अनिकेत साठेने टिपलाय झेल. डीसीसी पौड कोंडावळे टीमचे कॅप्टन आयोजक कमिटीशी संपर्क साधायचा आहे. तर जाऊया सामन्याकडे. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय केल्यानंतर नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झालेत. एक सिंगल येते मंगेश फलकवडे आपण पाहतोय. संघाचा असलेला मजबूत कणा म्हणून मंगेश यांची ओळख आहे. डॉफलकावरती धावा पाहायला मिळतात त्या 7, 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये. यावेळेस देखील चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय आणि बॉल पाहूया पंचांचा इशारा काय येणार. चौकार आहे. 4 धावा. आणखीन एक चांगला स्ट्रोक या वेळेला मैदानाच्या आतमध्ये. फिल्डरचे प्रयत्न सुरेख आहे. दूरवरचं अंतर कव्हर केलं. निलेश खैरे इज द मॅन. चपळ गतीने बॉलवरती धावत आले. चेंडू रोखलाय आणि त्यानंतर या चेंडूवरती प्राप्त होत आहेत त्या 3 धावा आणि या 3 धाव्यांबरोबर संघाचा धावफलक मैदानाच्या आतमध्ये पुढे जाऊन पोहोचतोय. 2 षटकांचा खेळ मैदानामध्ये संपला गेलाय. धावफलकावरती धावा पाहायला मिळतात त्या 14 धावा 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये. All-Star Remix. पॉवर प्लेचा खेळ मैदानामध्ये संपला गेलाय आणि 12 चेंडूंवरती जर आपण पाहिलं तर मैदानामध्ये नक्कीच 2 फलंदाज बाद झालेले असताना 14 धावा ज्या स्कोर कार्डवरती पाहायला मिळतात. मुळशी तालुक्यातील आपण जर पाहिलं तर नक्कीच मुळशी तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत असोसिएशनला रजिस्टर असणारे संघ या स्पर्धेमध्ये सहभागी होताना पाहायला मिळालेला आहे. जे प्रथम 24 संघ आलेत त्या संघांना खऱ्या अर्थानं प्राधान्य या ठिकाणी या स्पर्धेमध्ये दिले गेले. बरेचसे संघ आपण पाहतोय असोसिएशनला नोंद आहेत आणि नक्कीच मुळशी तालुक्यामध्ये जर आपण पाहिलं तर भरपूर टेनिस बॉल क्रिकेट नक्कीच अलीकडच्या काळामध्ये खेळले जाते. गेल्या 3 ते 4 वर्षांपासून आपण जर पाहिलं
तर मुळशी तालुक्यातील क्रिकेटला उधाण आलेलं आहे आणि प्रचंड मोठमोठ्या क्रिकेटच्या स्पर्धा या तालुक्यामध्ये आपण पाहतो आणि त्यातीलच एक मानाची स्पर्धा हिंजवडी चषक आहे. दरम्यान प्रवीण साठे गोलंदाजीच्या मार्कवरती आलेत आणि यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये मोठी अपील आणि पाहूया पंच काय निर्णय कळवतील. या ठिकाणी तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाते. सर काय चेक करायचे? ओके, फिल्डरच्या कॅपला चेंडू लागलाय का हे नक्कीच तपासलं जाणार आहे. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. प्रवीण साठे गोलंदाजीच्या मार्कवरती आले. पहिलाच बॉल अथर्व पवळे उर्फ बंटी मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना मोठी अपील केली गेली, परंतु यष्ट्यांच्या पाठीमागे आपण जर पाहिलं तर नक्कीच सुमित बोडके त्या ठिकाणी पाहायला मिळालेले आहेत. काय निर्णय तिसऱ्या पंचांचा येईल नॉट स्ट्रायकिंग एंडवरून मंगेशनं देखील त्या ठिकाणी थोडेसे पंचांकडे अपील केलेले आहे आणि नक्कीच आता इथे क्रिक लाईव्ह स्पोर्टच्या माध्यमातून चेक केलं जाणार आहे. तर तिसरे पंच चेक करतील, निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतील. उत्कंठा मात्र इथे शिगेला पोहोचलेली आहे कारण क्रुशल मुवमेंट आहे. या अगोदर 2 विकेट गेलेत. रायझिंग स्टार पिरंगुट संघाच्या थोड्याशा अडचणी वाढत चाललेल्या आहेत. आता नक्कीच एक मोठ्या पार्टनरशिपची गरज असणार आहे. त्यामुळे नक्कीच आता इथे तिसऱ्या पंचाचा डिसिजन काय येईल यावरती तुम्हाला सर्वांच्या नजरा ज्या रोखून आहेत आणि अगदी काही क्षणामध्ये तिसरे पंच निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवणार आहेत. तिसरे पंच कळवत आहेत. या ठिकाणी फलंदाज या ठिकाणी नक्कीच आपण पाहतो तिसरे पंच कळवत आहेत फलंदाज बाद आहे. कुठल्या प्रकारे कॅपला बॉल लागलेला नाहीये आणि त्यामुळे निश्चितच आपण पाहतो एका फिल्डर कडून बॉल दुसऱ्या फिल्डर कडे गेलाय. तो इन प्ले आहे आणि नक्कीच झेल टिपला गेलाय. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय फलंदाज क्रुशल मुवमेंटला अथर्व उर्फ बंटी बाद झाल्यानंतर न्यू बॅटर मंथन पवळे मैदानावरती दाखल होत आहेत. एकमेकांचे आमने सामने कित्येकदा या दोन संघांना नक्कीच आपण पाहिलेलं आहे. आज पुन्हा एकदा हिंजवडी चषक या स्पर्धेमध्ये हे दोनही संघ एकमेकांच्या आमने सामने भिडत आहेत. डॉफुलकावरती धावा आहेत त्या 14 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये. यानंतर होणारा पुढील सामना नक्कीच आपण पाहणार आहोत डीसीसी पौड कोंडावळे विरुद्ध म्हाळुंगे क्रिकेट क्लब या दोन संघांमध्ये. दरम्यान मंथन पवळे मैदानावरती आला. हलक्यातून बॉल कट केला. डीप पॉइंटला फिल्डर आहेत राहुल खोंडगे थ्रो करतोय. तोपर्यंत इथे 2 धावा प्राप्त होतील. नॉट स्ट्रायकिंग एंडला थ्रो कर असं सांगतायत प्रवीण साठे. थोडीशी नाराजगी नक्कीच व्यक्त केलेली आहे, परंतु मैदानावरती 2 धावा रोखू शकणार नाहीत आणि या 2 धावेंबरोबर संघाचा स्कोर कार्ड आता पुढे जाऊन पोहोचतोय. टॉफलकावरती धावा पाहायला मिळतात त्या 16 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये. प्रवीण साठे पहिलाच बॉल बंटी पवळेसाठी आपण पाहिलं
टप्पा पडल्यानंतर झपकन पाठीमागे जाणारा बॉल बॅटची एज घेत विकेट किपरच्या देखील मैदानावरती हाताला बॉल स्पर्श करून खऱ्या अर्थानं थर्डमॅनच्या फिल्डरकडे गेला. एक चांगला कॅच पाहायला मिळाला होता. क्रुशल मुमेंटला विकेट आली धावफलकावरती. आपण पाहतोय 17 धावा 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये. प्रवीण साठेचे षटक निर्णायक असणार आहे. मंगेश बलकवडे या षटकामध्ये कशा प्रकारे खेळेल हे षटक मंगेशला खेळून काढावं लागणार आहे. थोडंसं सेट व्हावं लागेल. या अगोदर देखील आपण पाहिलं मैदानावरती चांगली खेळी मंगेशने साकारलेली आहे. ही ओव्हर महत्वाची. बॉल हवेत, फटका फसला होता. थोडीशी पड जर धडपड पाहायला मिळाली. स्टँडच्या पाठीमागून फिल्डर कृष्णा कालेकर बॉलवरती पोहोचेपर्यंत तिथे बराचसा उशीर झाला. मैदानाच्या आतमध्ये सिंगल आली. प्रयत्न चांगला होता आणि या सिंगल बरोबर धावफलकावरती वाढ. 3 फलंदाज बाद 18 धावा ज्या स्कोर कार्डवरती पाहायला मिळतात. दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा सामना. जो संघ जिंकेल तो थेट क्वार्टर फायनलचं तिकीट मिळवणार आहे. मोठी अपील मैदानाच्या आतमध्ये केली जाते, परंतु पंचांकडून कुठल्याही प्रकारे प्रतिसाद त्या ठिकाणी मिळत नाहीये. आधी मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं तर निश्चितच हा चेंडू डॉट असणार आहे. लाऊड अपील होती. विश्वासही भरपूर होता. भरपूर प्रत्येक खेळाडूनं जवळपास त्या ठिकाणी अपील केली, परंतु मैदानाच्या आतमध्ये चेंडू डॉट असणार आहे. अनुभवी पंच आहेत आणि नक्कीच योग्य निर्णय त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. 18 धावा धावफलकावरती. गोलंदाज तयार. याही वेळेला पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न. आणखीन एक चांगला बॉल पाहायला मिळालाय. प्रवीण साठेचे षटक आपण पाहतोय. पहिल्या बॉलवरती बंटी पवळेची विकेट. त्यानंतर फक्त 4 धावा. लागोपाठचे 2 चेंडू डॉटही आले. 3 षटकांचा खेळ मैदानावरती संपलाय आणि 18 चेंडूंवरती धावफलकावरती बनवल्या गेल्या त्या 18 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. प्रत्येक ओव्हरमध्ये आपण जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक गोलंदाज पहिल्या ओव्हरमध्ये आकाश साठेला आपण पाहिलं. आकाश साठेनं कमालीची गोलंदाजी केली. पहिल्या ओव्हरमध्ये कमीत कमी धावा आल्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये कृष्णा कालेकरला नक्कीच एक चौकार आला. शेवटच्या बॉलवरती 3 रन आल्या. तिसऱ्या ओव्हरमध्ये स्ट्राईक बंटीकडे आली. पहिल्या बॉलवरती विकेट गेली. त्यानंतर पुढच्या 3 चेंडूंवरती 4 धावा आल्या. तर शेवटचे 2 चेंडू हे डॉट येताना पाहायला मिळाले. 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 18 बॉलवरती 18 रन झालेत. 3 फलंदाजही बाद झालेत. याच धावगतीनं जर चालत राहिले तर मैदानावरती नक्कीच प्रोजेक्टेड स्कोर आपल्याला पाहायला मिळू शकतो तो फक्त 30. आणि परंतु अगदीच आपण जर पाहिलं तर मंगेश बलकवडे जो मैदानावरती उभा आहे, दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर नक्कीच त्याची साथ देण्यासाठी मंथन युवा प्रतिभावान खेळाडू हा देखील आहे. मंगेश बलकवडे नुकताच पार पडलेल्या शिवप्रेमी चषक जांभेच्या स्पर्धेमध्ये मालिकावीराचा मानकरी ठरलेला आहे. नक्कीच विनंती असणार आहे, वेळ वाचवणं गरजेचं आहे. स्पीडअप करा. आयोजक कमिटीकडून वारंवार सूचना येतात. गोलंदाज तयार संतोष. बऱ्याच दिवसानंतर आपण पाहतो मैदानावरती संतोष खैरे हडशी संघाकडून बॉलिंग ट्रॅकवरती आलेत. पहिलाच बॉल हवेत, फटका फसलाय, परंतु चेंडू नो मॅच लँड मध्ये निर्मनुष्य जागा. फलंदाज सुदैवी आहे. रनआउटचा चान्स आणि इथे काय ओ बरीचशी घाई. स्ट्राईक रोटेट करायची होती. मंगेशला स्ट्राईक वरती आणायचं होतं. मंथननं थांबणं गरजेचं होतं, परंतु त्याला देखील काही क्षणासाठी वाटलं की मैदानावरती रन कंप्लीट होईल, त्यामुळे त्यानं देखील आपलं घरटं सोडलं. बराचशी नाराजगी व्यक्त केली जाते आणि आता मात्र दुसऱ्या धावेसाठी फलंदाज मंगेश बलकवडे मैदानामध्ये बाद होईल. पहिलाच बॉल होता. बॉल हवेतही होता. निर्मनुष्य जागा होती. फिल्डर दूरवरती होता, परंतु राहुल खोंडगे चपळ गतीने बॉलवरती आला. ज्या प्रकारचा थ्रो केला त्याला देखील त्या विकेटचं महत्त्व माहीत आहे. आणि मंगेश बलकवडे मैदानावरती बाद झाल्यानंतर संघाचा कणा मोडला गेलाय आणि आता मैदानावरती नवीन फलंदाज गणेश कोराडे दाखल होताना पाहायला मिळणार आहेत. चार फलंदाज बाद. धावफलकावरती धावा आहेत त्या 19. ओव्हरचा पहिला बॉल आणि पहिल्या चेंडूवरती काही ना काही घडताना, थोडंसं खराब घडताना इथे राजेश पिरंगू टीमसाठी आपण पाहतोय. या अगोदरच्या ओव्हरमध्ये पहिल्या बॉलवरती विकेट आली.
याही षटकामध्ये पहिल्या बॉलवरती धावबादच्या माध्यमातून मंगेश बलकवडे आउट झाला. प्रवीण साठेचं षटक आपण पाहिलं, नक्कीच त्या ठिकाणी ती ओव्हर खेळून काढली, कारण पुढच्या 12 बॉलवरती अटॅक करायचा होता. पुढच्या चेंडूंवरती मैदानावरती चांगला स्कोर उभा करायचा, त्यासाठी मंगेश थोडासा थांबला होता. यावेळेसचा बॉल पुन्हा एकदा मैदानावरती समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. लॉंग ऑफ मधून प्रवीण साठे बॉलवरती आलेत. सिंगल धाव मैदानावरती येईल. चला, DCC पौड कोंडावळे टीमचे कॅप्टन वारंवार तुम्हाला सूचना केल्या जातात, आयोजक कमिटीशी आपण संपर्क साधायचा आहे. आयोजक कमिटीशी आपण संपर्क साधा. मॅच कडे जाऊयात. यावेळेस मात्र मैदानावरती थोडासा खराब बॉल होता, रनआउटचा चान्स, आणि मैदानाच्या आतमध्ये वाईड +1 या चेंडूवरती प्राप्त होतील त्या 2 धावा. या 2 धावेंबरोबर संघाचं स्कोर कार्ड मैदानाच्या आतमध्ये पुढे जाताना पाहायला मिळते. धावफलकावरती धावा आहेत त्या 22 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये असताना. यावेळेस गणेश कुराडे रिव्हर्सचा फटका खेळण्याच्या प्रयत्नात होते. बॉल बराचसा बाहेर, आउटसाइड ऑफ स्टंप. पंचांचा इशारा. पुन्हा एकदा खराब चेंडू असेल, वाईट चेंडू मैदानावरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. इंजवडी क्रिकेट क्लब आणि समस्त ग्रामस्थ मंडळी इंजवडी प्रामुख्यानं जर आपण पाहिलं तर निश्चित स्वरूपामध्ये कृषी क्रिकेट असोसिएशनचे असणारे आदरणीय सचिव गणेश अप्पा साखरे, पुणे महापौर केसरी पैलवान संकेत भाऊ जांभूळकर, त्याचबरोबर त्यांचा संपूर्ण सहकारी वर्ग या स्पर्धेसाठी मेहनत घेत आहेत. प्रामुख्यानं आयोजकांच्या भूमिकेमध्ये यशदत्ता गायकवाड देखील आहेत. दरम्यान इथे बॅटिंग टीम आता DRA ची मागणी केलेली आहे. तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाईल वाईड साठी. पाहूया तिसरे पंच इथे काय निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतील. चार फलंदाज बाद 23 धावा धावफलकावरती मुख्य आयोजकांच्या भूमिकेमध्ये यशदत्ता गायकवाड यांना देखील आपण पाहतोय स्पर्धेसाठी बरीचशी पळापळ ते देखील करतायत. आणि मैदानावरती नक्कीच आपण पाहतोय एक सुंदर आयोजन या स्पर्धेचं पाहायला मिळतंय. स्पर्धेचं नियोजन मित्रांनो, बक्षीस खरं तर रेडी होती, परंतु तारीख काय ठरवायची, तारीख कुठली निवडायची यासाठी बरेचसे दिवस मध्ये गेले. आणि नक्कीच या आठवड्यामध्ये आपण जर पाहिलं तर हिंजवडीकरांना संधी मिळाली. पुढच्या आठवड्यामध्ये जर आपण पाहिलं तर हिंजवडीकरांचं शेड्यूल भरपूर बिझी आहे. गावची यात्रा आहे. शेलेकरी मंडळी खरं तर त्या ठिकाणी ग्रामदेवताचं जे मूळ ठिकाण आहे त्या ठिकाणी जात असतात, त्यामुळे या आठवड्यामध्ये चान्स मिळाला. दरम्यान अंपायर्स कळवत आहेत फेअर डिलिव्हरी आहे, आणि नक्कीच या चेंडूवरती कुठल्या प्रकारची धाव नसणार आहे. डॉट बॉल 23 धावा धावफलकावरती. हो यावेळेस देखील मैदानावरती टाउन द लेग डावेष्टीच्या भरपूर बाहेरून बॉल टाकलाय. नाराजी व्यक्त करतायत प्रवीण साठे. त्यांना ठाऊक आहे एक धाव रोखावी लागणार आहे. अतिरिक्त धाव येते. धावफलकावरती वाढ 24 धावा 4 विकेटच्या मोबदल्यामध्ये. संतोष खेरे भरपूर दिवसानंतर बॉलिंग अटॅक मध्ये आपण पाहतोय ते मैदानावरती आलेत. आता मात्र इथे पुन्हा एकदा खराब बॉल. यावेळेस उजव्या एष्टीच्या बाहेर, एकदा डाव्या एष्टीच्या बाहेर तर एकदा उजव्या एष्टीच्या बाहेर. लेंथ सापडत नाहीये, लाईन सापडत नाहीये मैदानावरती संतोष यांना. धावफलकावरती आपण पाहतोय एका धावेने वाढ होताना पाहायला मिळते. धावफलक 25 वरती पोहोचलाय. 4 चेंडू टाकले त्या ओव्हर मध्ये, 7 धावा खर्च केल्यात, आणि त्यापैकी वाईडच्या जर तुम्ही पाहिला मित्रांनो तर तब्बल 5 धावा या वाईडच्या माध्यमातून आहेत. बॅटनं फक्त 2च धावा आल्यात. 25 धावा. यावेळेस बॅकअप ध्यान स्लोवर 1 टाकला होता, दिशा खराब होती, आणि त्यानंतर मात्र दिशा से भटके तो पडेंगे फटके. बॉल मैदानावरती आउट ऑफ द पार्क. गणेश कुराडे यांच्या बॅट मधून षटकार. क्रुशियल मुवमेंटला षटकार मैदानावरती आलाय, आणि या षटकारांना धावफलकावरती वाढ होते. 31 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये पाहायला मिळत आहेत. अजूनही ओव्हरचा एक चेंडू मैदानावरती शिल्लक असणार आहे, आणि आता काहीसे बदल जे फिल्डिंग मध्ये केले जातील. इष्टांच्या पाठीमागून जर तुम्ही पाहिलं तर नक्कीच प्रवीण साठे विकेट किपरच्या भूमिकेमध्ये येतील. फिल्डिंग सेट करताना पाहायला मिळतील, कारण रन्स रोखायचे आहेत. पहिल्या 18 बॉलवरती 18 रन आलेत, त्यानंतर मात्र पुढच्या 5 बॉलवरती तब्बल 13 धावा आल्यात. वेग वाढतोय धावेंचा. गणेश कुराडे मिडल ऑर्डर मध्ये मजबूत खेळाडू आहेत, आणि कित्येक 50 मित्रांनो या खेळाडूच्या नावावरती. परत एकदा खराब बॉल. याही वेळेला चेंडू मैदानाच्या आतमध्ये विकेटच्या बराचसा बाहेर. पंचांनी कळवलाय इट्स अ नो बॉल.
लांबलेलं षटक थोडस आपण पाहतोय मैदानावरती चलबिचल वातावरण जे पाहायला मिळते. नो बॉल आलाय. पुढचा बॉल फ्री हिट असणार आहे. या फ्री हिटच्या बॉलवरती गणेश कुराडे मोठा बिगिट खेळतील का प्रश्नचिन्ह होतं, परंतु यावेळेस मात्र हो यश त्यांच्या पाठीमागे प्रवीण कडून बॉल निसटलाय. त्यानंतर फेकी केली जाते. एक धाव घेतले गेले. याचबरोबर 4 षटकांचा खेळ संपला गेलाय. धावा झालेल्या आहेत त्या 33 धावा. नक्कीच डीसीसी पौड कोंडावळे टीम वारंवार आपल्या सूचना केल्या. आयोजक कमिटीशी आपण संपर्क साधायचा आहे. मुख्य स्टेज जवळ या गणेशप्पा साखरे या ठिकाणी आहेत. नक्कीच त्यांच्याशी आपण संपर्क साधा. 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 फलंदाज बाद. धावा झालेल्या आहेत त्या 33. प्रत्येक ओव्हरमध्ये आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये रन्स पहिल्या 3 ओव्हरमध्ये थांबले होते. विकेट येत होते, परंतु याही षटकामध्ये विकेट आला, परंतु रन्सही आलेत. 4 ओव्हर संपल्यात, रन झाले 33. 5 षटकांमध्ये तुम्ही जर पाहिलं मित्रांनो तर या मैदानावरती या खेळपट्टीवरती 50 प्लस किंवा 50च्या आसपास जरी तुम्ही धावफलक उभं करत असाल तर एक चांगला स्कोर, डिफेंडेबल स्कोर मानला जातो. कारण वाऱ्याचा वेग पूर्णपणे मंदावलेला पाहायला मिळतोय. कुठल्या प्रकारे वाऱ्याचा वेग मैदानावरती अनुभवायला मिळत नाहीये. यावेळेसचा बॉल पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये प्रवीण साठे गोलंदाजीच्या मार्कवरती आलेले असताना या अगोदरची ओव्हर प्रवीण साठे यांची आपण पाहिली. 4 धावा त्यांनी खर्च केल्या, एक विकेट घेतला. पहिलाच बॉल या षटकामध्ये. लास्ट ओव्हरमध्ये पहिला बॉल डॉट आलाय. फिरकीचा हा जादूगार आहे. मुळशी तालुक्याचं नाव टेनिस क्रिकेटच्या पटलावरती नक्कीच प्रवीण साठेनं जे उंचावलेला आहे. दरम्यानचा बॉल चुका चुका आणि चुका, वारंवार होणाऱ्या चुका आणि त्यानंतर धावा मैदानावरती प्राप्त होत आहेत. वाईट बॉल पंचांनी कळवलाय आणि निश्चितच वाईड +2 अशा 3 धावा ज्या अतिरिक्त स्वरूपामध्ये मैदानावरती येतील. धावफलक 36 वरती पोहोचेल 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 50शी जर ओलांडली तर चांगला स्कोर उभा राहू शकेल मैदानावरती. दरम्यानचा चेंडू बॅटची टॉपेज घेत बॉल थर्ड मॅनला गेलाय. कृष्णा कालेकर आहेत. या चेंडूवरती सिंगल प्राप्त होते. धावफलक पुढे जाऊन पोहोचेल. स्कोरकारवरती धावा आहेत त्या 37 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. या अगोदरच्या एका सामन्यामध्ये जर आपण पाहिलं तर निश्चितच राहुल खोंडगेला बरेचसे रन्स आले, त्यामुळे त्याला थोडंसं पाठीमागे ठेवलं. संतोष खैरीला संधी मिळाली. संतोष देखील मैदानावरती 14 धावा खर्च करताना पाहायला मिळालेत. आकाश साठे पहिल्या ओव्हरमध्ये दमदार सुरुवात. हो यावेळेचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायचे काय होणार. यस आता इथे रनआउटच्या माध्यमातून विकेट येईल. विकेटचा त्याग नक्कीच केला जाईल कारण स्ट्राईक वरती आणायचे गणेशांना. डीजे अर्धा संघ तंबूच्या आसराला विश्रांती करतोय. 5 फलंदाज बाद झाले. धावफलकावरती धावा आहे त्या 37. 37 धावा स्कोरकारवरती. 3 चेंडू अजूनही शिल्लक. गणेश कुराडे 3 पैकी 2 जरी षटकार आले तरी मोठा स्कोर उभा राहू शकेल मित्रांनो. दरम्यानचा बॉल अडळ बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मैदानाच्या आतमध्ये डॉट आलाय. स्टँडच्या पाठीमागून वेगवान थ्रो सुमित बुडकेनं केला. प्रवीण नक्कीच सांगतायत अतिरिक्त घाई करण्याची गरज नाहीये मित्रा. चेंडू मैदानावरती डॉट आलाय. धावफलकावरती धावा आहे त्यात 37. गणेश कोराडे भरपूर बॉल खेळलेत. त्यांच्या बॅटमधून आता बिघिट येणं अपेक्षित आहे, परंतु इथे पुन्हा एकदा चांगला बॉल त्याच लेंथवरती बॉल टाकला गेलाय. तो स्टर्न आहे आणि वारंवार मैदानावरती सेम बॉलवरती बॅटर्स गणेश कोराडे मैदानावरती बीट होत आहेत. लागोपाठचे 2 चेंडू डॉट आलेत. पुढचा चेंडू या इनिंगचा शेवटचा बॉल जो मैदानावरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. पहिल्या डावातील शेवटचा बॉल. गणेश कुराडे पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न आणि हा चेंडू देखील डॉट येईल. खरं तर इथे रनआउटच्या माध्यमातून विकेट येते,
पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. रन झाले ते 37-38 धावेंचं टार्गेट म्हणजे मैदानावरती ठेवलेलं आहे. आदरणीय सागर भाऊ साखरे आणि प्रदीप भाऊ मोरे यांच्या शुभ हस्ते आपण पुढील मॅचचा टॉस करणार आहोत. निश्चित स्वरूपामध्ये आपण पाहणार आहोत DCC पौड कोंढावळे विरुद्ध म्हाळुंगे क्रिकेट क्लब, दोन तगड्या संघांमध्ये यानंतर होणारी हाय व्होल्टेज मॅच मैदानावरती पाहायला मिळेल. एका बाजूला निलेश जनावडे, महेंद्र उबाळे, सुमित जाधव अँड कंपनी, तर दुसऱ्या बाजूला हरिभाऊ पाडाळे, शुभम सुतार, अजिंक्य खैरे, गौरव खैरे अँड कंपनी. मॅच मध्ये 3 ऍक्शन आपल्याला पाहायला मिळणार आहेत. मिळेल. सरपंच सुनील भाऊ कळमकर, स्पोर्ट फाउंडेशन अडशी विरुद्ध रायझिंग स्टार पिरंगुट या दोन संघांमध्ये सामना मैदानामध्ये रंगताना पाहायला मिळतोय. एक संघ या अगोदरच्या स्पर्धेमध्ये चॅम्पियन झालेला आहे, तर एक संघ आपण पाहतोय तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी. चॅम्पियन होताना पिरंगुट टीमला पाहिले, तिसऱ्या क्रमांकावरती विराजमान होताना या अगोदरच्या स्पर्धेमध्ये हडशी संघाला आपण पाहिले. त्यामुळे नक्कीच आता मैदानावरती बेस्ट वर्सेस बेस्ट अशी लढाई आहे. धावसंख्या कमी झालेली आहे. दरम्यान टॉस झालेला आहे. न्यूज फ्रॉम द सेंटर टॉस जिंकला आहे, तर निश्चितच DCC पौड कोंढावळे टीमनं निर्णय घेतला प्रथमतः गोलंदाजी करण्याचा. चला घाई करा मित्रांनो, नक्कीच सामन्याला सुरुवात होणं गरजेचं आहे. आयोजक कमिटीकडून वारंवार सूचना आमच्यापर्यंत येत आहेत, स्पीडअप करा. ओपनर बॅटर प्रवीण साठे, दुसऱ्या बाजूला आकाश साठे. ही साठे बंधूंची जोडी मैदानावरती आली. एक साठे हडशी गावातील आहेत, तर दुसरे साठे हे बालगुडी गावातील आहेत. प्रवीण साठे आणि दुसऱ्या बाजूला आकाश साठे ही जोडी. पहिलाच बॉल गुडघाट टेकलाय आणि बॉल डिपॉझिट केलाय ऑन साइडला स्क्वेअर लेगच्या डोक्यावरतून. सरळ सीमा पार मैदानामध्ये उठतायत अग्नीच्या ज्वाळा आणि मैदानाच्या बाहेर फेकलाय तोफेचा गोळा, षटकार. थँक्यू डीजे. पहिलाच बॉल ब्लॉक होल स्वरूपाचा मारा करायचा होता. ताकद आहे गणेश कोराडे यांची. पहिला बॉल यॉर्कर टाकण्याची क्षमता या खेळाडूकडे आहे, परंतु यॉर्कर पडला नाही, फुल टॉस गेला आणि त्याच्यावरती स्लॉक स्वीपचा षटकार. हो, यावेळेचा बॉल सोडून दिलाय. बॅटर मैदानावरती प्रवीण साठे. बराचसा दूर असलेला चेंडू, पंचांचा इशारा आलाय, वाईट बॉल. 7 धावा धावफलकावरती. पहिल्याच बॉलवरती षटकारानं सुरुवात केली. टार्गेट कमी आहे, 38 रनचं टार्गेट आहे. दरम्यानचा बॉल पुन्हा एकदा जागेवरतूनच खेळलेला, स्टँड अँड डिलिव्हर. एक शानदार जानदार रुबाबदार चेंडू जातोय तो सरळ सीमा पार. कव्हर पॉइंटला अंपायरचा इशारा असणार आहे, हा असेल
काय आहे खेळाडू मित्रांना विनंती आहे कळवा मित्रांनो. दूरवरती त्या ठिकाणी नक्कीच आपण पाहतोय थोडासा बॉल होता आणि पंच थोडीशी पाचशेत करतायत पाहणी करतायत. डिसिजन कळवलाय या बॉलवरती धावा मिळतील 4 चौकार. दोन चेंडूंवरती 11 रन्स आलेत जिथे 38 रनचा पाठलाग सुरू आहे. चांगली सुरुवात. फर्स्ट स्ट्रोक इज हाफ ऑफ अ बॅटल. तुमचं अर्ध युद्ध जिंकून देण्यामध्ये तुमचा पहिला वार जो महत्वाचा असतो. दरम्यान रिव्हरचा फटका खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट थर्ड मॅन मध्ये फिल्डर आहेत निखिल. चांगल्या पद्धतीने बॉल अडवलाय. कुठल्या प्रकारे रनसाठी संधी नसेल. चेंडू मैदानाच्या आतमध्ये डॉट येताना पाहायला मिळतोय. धावफलकावरती 11 धावा आहेत. मुळशी तालुका टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन अंतर्गत खऱ्या अर्थानं एक चांगलं आणि क्वालिटी क्रिकेट शिस्तीचं क्रिकेट मैदानावरती प्रत्येक खेळाडूच्या अंगावरती आकर्षक जर्सी जे आपल्याला पाहायला मिळते. त्यावेळेस हलक्या हाताने बॉल कट केलाय. कुठल्या प्रकारे वेगवान फेकी मात्र त्या ठिकाणी पाहायला मिळत नाहीये आणि या चेंडूवरती सिंगल येते. या सिंगल बरोबर टीमचं स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचेल. धावफलकावरती धावा पाहायला मिळतात त्या 12 आणि आता आकाश साठे मैदानावरती ऑन स्ट्राईक खेळण्यासाठी तयार होत आहेत. पहिल्याच ओव्हरमध्ये आकाश साठेने केलेली कमालीची गोलंदाजी जिथे 5 धावा खर्च करत एक महत्त्वाची विकेटही घेतली आणि तेच आकाश आता मैदानावरती लेफ्ट हँडर फलंदाज. इव्हिनिंग सेशनमध्ये जर आपण पाहिलं थोडासा वाऱ्याचा वेग अनुभवायला मिळत असतो परंतु थोडंसं वारं शांत आहे परंतु तरी देखील लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन महत्त्वाचं आहे. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा कव्हर पॉइंटला उडवलाय बॉल. श्रवण पवळे तुषार गवारे पाठलाग करतायत. बॉल मात्र थांबत नाहीये. नॉन स्टॉप बॉल मात्र जातोय तो कव्हर पॉइंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. खणखणीत चौकार. पहिल्या डावामध्ये षटकार चौकारांचा बराचसा तुतवडा होता परंतु आता दुसऱ्या डावामध्ये त्या उलट घडताना पाहायला मिळते. षटकार चौकार मोठ्या प्रमाणावरती येत आहेत. 16 धावा. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा हवेमध्ये ऑन साईडला खेळून काढलाय. निखिल गोडांबे पाठलाग करतात. एका टप्प्यावरती बॉल अडवलाय. दुसऱ्या रनसाठी प्रयत्न. 2 रन पूर्ण होत आहेत. 2 धाव्यांच्या बरोबर संघाचा स्कोर कार्ड पुढे जाईल. 12 चेंडूंचा डाव मैदानामध्ये संपला गेलाय आणि या 12 चेंडून येस सर आणि आता मात्र आपण पाहतोय नक्कीच तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाणार आहे. माफ करा षटक क्रमांक पहिलं खरं तर सुरू आहे आणि नक्कीच भरपूर साऱ्या धावा ज्या मैदानावरती आपण पाहतोय. पहिलीच ओव्हर सुरू असताना तिसऱ्या पंचांकडे निर्णय पाठवलेला आहे नो बॉल साठी. पहिले षटक मैदानावरती सुरू असताना नक्कीच शेवटचा बॉल बॅटिंग टीमनं खरं तर या ठिकाणी रिव्ह्यू घेतलेला आहे. दरम्यान या ठिकाणी तिसरे पंच कळवत आहेत फेअर डिलिव्हरी आहे. नक्कीच मैदानाच्या आतमध्ये 2 धावा असणार आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपला गेलाय. 6 चेंडूंवरती बनवल्या गेल्या त्या 18 धावा. 24 चेंडू बनवायचे असतील त्या केवळ 20 धावा. यानंतर अजूनही मित्रांनो एक सामना बाकी आहे त्यामुळे विनंती आहे थोडीशी घाई करा वेळ वाचत चला.
मॅचकडे जाऊया. 24 बॉल 20 ची आवश्यकता जी या ठिकाणी असणार आहे. इंजवडी गावाचं असणारं ग्रामदैवत खऱ्या अर्थानं श्री म्हातोबा देवाच्या उत्सवाच्या निमित्तानं या स्पर्धेचं आयोजन खऱ्या अर्थानं पाहायला मिळतंय. दरम्यानचा बॉल कव्हर्समध्ये ढकललाय. क्षेत्ररक्षक श्रवण पहिल्या प्रयत्नात बॉल हातामध्ये घेऊ शकलेला नाहीये. त्यानंतर मात्र एक सिंगल मैदानावरती येते. या सिंगल बरोबर संघाचा स्कोर कार्ड मैदानामध्ये पुढे जाऊन पोहोचतंय. डोफलकावरती 19 धावा बिनागड्याच्या मोबदल्यामध्ये पाहायला मिळतात. इंजडी गावाची खरं तर यात्रा निश्चितच जवळ येते आणि त्या उत्सवाच्या निमित्तानं त्या यात्रेच्या निमित्तानं निश्चितच आपण पाहतो या स्पर्धेचं आयोजन होताना पाहायला मिळतंय. समस्त ग्रामस्थ मंडळी इंजवडी क्रिकेट क्लब प्रत्येक खेळाडूचं योगदान प्रत्येक मान्यवरांचं योगदान लाभलंय आणि त्यानंतर मात्र ही स्पर्धा जी यशस्वीरित्या पार पडताना आपल्याला पाहायला मिळते. आयोजक मंडळींची मेहनत आहे, कष्ट आहे, परिश्रम आहे, त्याचबरोबर मान्यवरांनी दिलेलं बक्षीसरूपी प्रेम आणि त्यानंतर मात्र ही स्पर्धेला 4 चांद लागल्याचं पाहायला मिळतंय. यावेळेसचा चेंडू हाफ ट्रॅकर होता, उडवलाय बॉल थेट निखिल यांच्या हातामध्ये. मैदानाच्या आतमध्ये ते विकेट. फलंदाज आकाश साठे बाद. स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय क्रिकेट या खेळाची प्रचंड आवड आणि वेळ असणारे पिरंगुट नगरीचे आदरणीय दळवी मामा देखील प्रामुख्यानं स्पर्धा पाहण्यासाठी उपस्थित झालेले आहेत. आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. 19 धावा. नवीन फलंदाज कृष्णा मैदानावरती दाखल झालेत. पहिला बॉल आणि पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये कृष्णा कालेकरसाठी डॉट आलाय. श्री मातोबा उत्सवानिमित्त पुलपिच टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा इंजवडी चषक उद्या स्पर्धेचा दुसरा दिवस असणार आहे. दुसऱ्या दिवसातील पहिली मॅच जी वेळेमध्ये सुरू होईल याची संबंधित संघाने नोंद घ्या. दरम्यान हलक्या हाताने बॉल कट केलाय. चेंडूवरती सिंगल प्राप्त होते. उद्या पहिला सामना असणार आहे बावधन स्पोर्ट क्लब विरुद्ध स्वयंभू श्री रामेश्वर क्रिकेट क्लब भुकुम. या दोन संघांमध्ये ठीक 9:30 वाजता पहिली मॅच सुरू होणार आहे. याची देखील दोन्ही टीम्सनं नोंद घ्यायची आहे. 20 धावा फलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाज तयार अथर्व पवळे उर्फ बंटी. आखू टप्प्याचा बॉल ऑन साइडला. यावेळेस मात्र प्रवीण साठे आक्रमक प्रहार. बॉल सीमा पार. चेंडूवरती येतोय खणखणीत चौकार. DJ Vikas. थँक्यू डीजे. 24 रन 24 धावा 19 बॉल 14 ची आवश्यकता आहे. हो हलक्या हाताने प्रवीण साठे बॉल स्टीअर करतायत. सिंगल चपळ गतीने पूर्ण दुसऱ्या रनसाठी प्रयत्न होणार नाही. थांबवले प्रवीण यांनी. एकच धावेवरती समाधान आणि याचबरोबर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय या षटकामध्ये 7 धावा आल्यात. एक चौकार एक विकेटही मैदानावरती त्यांना पाहायला मिळाली. 2 षटकांचा खेळ संपला. धावा झाल्यात 25. 18 बॉल 13 ची आवश्यकता आहे. 18 बॉल 13 रनची आवश्यकता असताना कुठल्या गोलंदाजावरती टीम विश्वास दाखवेल थोडीशी बातचीत थोडीशी चर्चा मैदानावरती नक्कीच होणार आहे. योजना आखावी लागेल. योजना आखा मार्गस्थ आणि बेभान लढा या मूल मंत्रावरती आता काम मैदानावरती करावं लागणार आहे. लो स्कोरिंग मॅच होते परंतु एखाद दुसरा जर मोठा विकेट या षटकामध्ये आला रन्स जर थांबवले गेले तर मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण होऊ शकतो आणि ताकद आहे मित्रांनो या खेळाडूकडे. नाव आहे मंगेश वेलकवडे. गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल होताना पाहायला मिळतात. तर ऑन स्ट्राईक प्रवीण साठे. नॉन स्ट्रायकिंग एंडला कृष्णा कालेकर जो पहिल्या मॅचचा हिरो राहिलाय प्रवीण साठे. अठरा बॉल 13 धावींची आवश्यकता मैदानावरती असणार आहे. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा हलक्या हाताने बॉल मैदानावरती कट केलाय. इथे नक्कीच आपण पाहतोय सिंगल येताना पाहायला मिळते. गली आणि पॉईंटच्या मधोमध गणेश कुराडे फिल्डिंग करतायत. अगदी 30 सर्कल वरती उभे आहेत. त्यानंतर मात्र घेतलेली एक सिंगल. या सिंगल बरोबर टीमचा स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचेल. अफलकावरती 26 धावा
17 बॉल 12 ची आवश्यकता आहे कृष्णा कालेकर. या अगोदरच्या पहिल्या 2 सामन्यांमध्ये आपण पाहिलं यस रिव्हरचे फटके खेळत त्यांनी मैदानावरती षटकार चौकार ठोकले. आता मात्र रिव्हरचा फटका खेळण्याच्या प्रयत्नात चेंडू मैदानाच्या आतमध्ये जो आपण पाहतोय विकेट येते. कृष्णा कालेकर मैदानावरती बाद झालेत. धन्यवाद DJ. नवीन फलंदाज निलेश खैरे मैदानावरती दाखल होत आहेत. स्पर्धेच्या निमित्तानं हडशी गावचे उद्योजक आणि खऱ्या अर्थानं हडशी करंडकचे मुख्य आयोजक सूरज भाऊ बोडके प्रामुख्याने उपस्थित आहेत. मनपूर्वक स्वागत आहे. जाऊया सामन्याकडे. समीकरण चेंज होतं, याकडे बदलतायत. 12 धावेंची आवश्यकता आहे, 2 षटकारांची गरज आहे. परंतु मंगेश बलकवडे विकेट घेऊन सामन्यामध्ये ट्विस्ट निर्माण करण्याच्या प्रयत्नात आहेत. पहिल्या बॉलवरती सिंगल प्रवीणने घेतली, नॉन स्ट्राईकला गेले, त्यानंतर मात्र विकेट आली आहे. कृष्णा कालेकर बाद झाला. रिव्हरचा स्ट्रोक खेळण्याच्या प्रयत्नात फुलटॉस बॉलवरती बीट झाले. नवीन फलंदाज निलेश मैदानावरती आल्यानंतर पहिलाच बॉल रिव्हरचा फटका खेळायचा होता, स्विच हिट करायचा होता चेंडूला, परंतु मैदानावरती बॅट आणि बॉलचा संपर्क नसणार आहे, डॉट बॉल असणार आहे. मंगेश बलकवडे सुरुवातीला जर आपण पाहिलं तर एक पार्ट टाइमर गोलंदाज म्हणून नक्कीच आपण पाहिलं सुरुवात या खेळाडूने केली. भरपूर सारा अपीच टेनिस क्रिकेट गाजवल्यानंतर फुलपिच टेनिस क्रिकेटमध्ये मोठ्या सरावानिशी आता ते प्रमुख गोलंदाज म्हणून कामगिरी करताना पाहायला मिळतात. सुरुवातीला जर आपण पाहिलं मंगेश बलकवडे दरम्यान चेंडू डॉट आलाय, 4 चेंडू टाकले गेलेत. या षटकामध्ये एक विकेट आली आहे, एक सिंगल धावा आली. ज्या प्रकारे उल्लेख केला मित्रांनो, एखादी विकेट रन्स जर थांबवले गेले तर मॅच मध्ये ट्विस्ट येऊ शकतो. आता 14 बॉल 12 ची आवश्यकता आहे. निलेश खैरे पहिले 2 बॉल बीट झालेत, एकही धाव आलेली नाहीये. त्यानंतर मात्र मैदानावरती बॉल हवेमध्ये. गणेश कुराडे गलीमधून थोडेसे फाईन धावताना पाहायला मिळाले, पुढे धावत होते, परंतु या चेंडूवरती कॅच होऊ शकलेला नाहीये. कॅच जर झाला असता तर भरपूर प्रेशर शिफ्ट झाला असता हडशी टीमवरती. जर आणि तर या शब्दांना क्रिकेटच्या खेळामध्ये महत्व नाही. जे मिस झालाय त्यानंतर आलेले एक सिंगल संघाचं स्कोर कार्ड पुढे घेऊन जाते. तौफलकावरती धावा पाहायला मिळतात त्या 27. 13 बॉल 11 ची आवश्यकता. हा चेंडू निर्णायक असणार आहे. प्रवीण साठे या षटकाचा पहिला बॉल खेळले, सिंगल घेतली, नॉन स्ट्राईकला गेले. मधले 3 बॉल नक्कीच त्यांच्या वाट्यावरती राहिले नाही. कृष्णा बीट झाले, त्यानंतर 2 चेंडूवरती कुठल्या प्रकारची धाव नाही, सिंगल घेतली. 5व्या बॉलवरती निलेश खैरेनं स्ट्राईक दिली. आता प्रवीण साठेला 13 बॉल 11 ची गरज. निर्णायक बॉल. हो, हळुवारपणे बॉल मैदानावरती स्टेअर केलाय. मंगेशने देखील विकेटसाठीच हा बॉल टाकला होता. परफेक्ट यॉर्कर लेन हिट केली होती, बुंद्यात टाकलेला बॉल होता, परंतु प्रवीण साठे मॅच घेऊन खेळतोय, त्याला देखील विकेटचं महत्त्व ठाऊक आहे. अशा परिस्थितीमध्ये जर विकेट आला तर मॅच मध्ये होत्याचं नव्हतं, व्हायला वेळ लागणार नाही. चेंडू मैदानाच्या आतमध्ये सिंगल देऊन घेत जातोय. 18 चेंडूंचा डाव संपला गेलाय. धावा झाल्यात त्या 28. 12 बॉल 10 धावेंची आवश्यकता आहे. ग्रामदैवत श्री महात्मा महाराजांच्या खरं तर उत्सवाच्या निमित्तानं आपण पाहतोय स्पर्धेचं सुंदर आयोजन. समस्त ग्रामस्थ मंडळी हिंजवडी आणि खऱ्या अर्थानं हिंजवडी क्रिकेट क्लब यांचं एक बहारदार आयोजन मैदानावरती आपण पाहतोय. स्पर्धेचा पहिलाच दिवस आणि पहिल्या दिवसामध्ये क्वालिटी क्रिकेट मैदानावरती आपण पाहतोय. लगातारचे 3 षटकारही पाहिले, विकेट हॅट्रिकही पाहिली, मेडन ओव्हरही पाहिली, फायफरही आपण पाहिला आणि रिव्हर्सचे षटकार चौकारही आपण पाहिले. सुंदर खेळ आज संपूर्ण दिवसभरामध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळाला आहे. यानंतर अजून एक मॅच आहे, त्यामुळे कुठेही जाऊ नका, नजर रोखून पहा. हिंजवडी क्रिकेट क्लब आणि समस्त ग्रामस्थ मंडळी हिंजवडी यांचे एक बहारदार आयोजन हिंजवडी चषक 2025 लाईव्हच्या माध्यमातून जोडले गेलेल्या तमाम प्रेक्षक राजाचं देखील आम्ही हिंजवडी चषकामध्ये हार्दिक स्वागत करतो. घेऊन जाईल मॅचकडे. शेवटचे 12 बॉल 10 धावेंची आवश्यकता आहे. मॅच मैदानाच्या आतमध्ये नक्कीच आपण जर पाहिलं तर अंतिम टप्प्यामध्ये येते. सेकंड लास्ट ओव्हर, जी लास्ट ओव्हरपेक्षा महत्त्वाची ओव्हर असते आणि तो बंटी पवळेच्या हातामध्ये बॉल मोठ्या विश्वासानं सोपवलाय. कित्येक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये बंटी पवळे बेस्ट बॉलरचा मानकरी राहिलाय. कमीत कमी धावा खर्च करून मोठे विकेट घेण्याचा मान त्यानं मिळवलाय आणि आता तो रेकॉर्ड त्याला मात्र इथे पुन्हा एकदा त्या रेकॉर्डची पुनरावृत्ती करायची आहे. तर समोर प्रवीण साठे, मोठं नाव आहे मुळशी टेनिस क्रिकेटमधील. दरम्यानचा बॉल ऑन साईडला खेळला गेला. क्षेत्ररक्षक दूरवरती आहेत, मिड विकेटला बॉलच्या पाठीमागे पोहोचले, परंतु इथे 2 धावा रोखू शकणार नाही. 2 धावा आल्यात आणि या 2 धावेंबरोबर संघाचा धावफलक पुढे जाऊन पोहोचतोय. 2 फलंदाज बाद. धावफलकावरती धावा आहेत त्या 30 धावा.
11 बॉल 8 धावेंची आवश्यकता. बंटी पवळेच्या पहिल्याच बॉलवरती 2 धावा घेतल्या गेल्या. प्रवीण साठे कुठल्या प्रकारे रिस्की शॉट खेळत नाहीये. अलॉंग द कार्पे फटके सजवत आहेत, सिंगल डबल घेत आहेत. विकेटचं महत्व त्यांना देखील ठाऊक आहे. ही महत्वाची मॅच आहे मानाच्या स्पर्धेमध्ये. क्वार्टर फायनलचं तिकीट जर मिळवायचं असेल, यस यावेळेचा चेंडू कट केलाय. बॉल कव्हर पॉइंटला फिल्डर मंथन करून झालेली मोठी गडबड आणि त्यानंतर 2 धावा प्राप्त होत आहेत. डीप मध्ये कव्हर पॉइंटला मंथन पवळे चांगला फिल्डर संघातील आहे, परंतु यावेळेस आपण जर पाहिलं तर नक्कीच मैदानावरती लो स्कोरिंग मॅच, थोडंसं कॉन्फिडन्स लो पाहायला मिळतोय. 2 धावा आल्यात. फलकावरती धावा आहेत त्या 32. 2 गडी बाद, 10 चेंडू, 6 धावेंची गरज. षटकाराची आवश्यकता आहे. पाहूया प्रवीण साठे अटॅकिंग खेळतील का की सिंगल डबलवरती भर देऊन हळूहळू मात्र मॅचच्या दिशेनं विजयाच्या दिशेनं वाटचाल करतील. परंतु बंटी पवळेला स्वतःला सिद्ध करावं लागेल, विकेट घ्यावा लागेल. हो यावेळेसचा बॉल स्वीप केलाय. कुठल्या प्रकारे, ज्या प्रकारे उल्लेख केला, नक्कीच आपण जर पाहिलं तर उंचावून टोलवण्याचा प्रयत्न नाहीये. हळुवारपणे बॅट मैदानावरती फिरवली जाते ती सिंगल डबलसाठी आणि सिंगल ही घेतली जाते. धावफलक 33 वरती पोहोचलाय. 9 चेंडू आणि बनवायचे असतील त्या 5 धावा. स्पर्धेच्या निमित्तानं नामवंत अष्टपैलू खेळाडू आणि आमचे परममित्र चेतनदादा शिंदे प्रामुख्याने उपस्थित आहेत. आपल्या पौड कोंडावळे संघासाठी निश्चितच आपण जर पाहिलं तर सातत्यानं तत्पर असणारे चेतन भाऊ उपस्थित आहेत. मनपूर्वक स्वागत आहे. यावेळेचा बॉल निलेश खैरेच्या बॅटमधून लॉफ्टेड फटका, बॉल कव्हर्सला आणि आता मात्र फिल्डरला बीट करत बॉल सुसाट वाऱ्याच्या वेगानं फरार, सीमा पार, खणखणी चौकार. दोन फलंदाज बाद, 37 धावा, 8 चेंडू, 1 धावेची गरज. आणि नक्कीच मैदानावरती लो फुल टॉस, बॉल ऑन साइडला खेळलाय, बॉल निघालाय डीप स्क्वेअर लेग बाउंड्री रेंजच्या पलीकडे आलाय. हा खणखणी चौकार आणि या चौकाराबरोबरच बाजी मारली आहे सरपंच सुनील भाऊ कळमकर. स्पोर्ट्स फाउंडेशन हडशी या संघानं क्वार्टर फायनल मध्ये पोहोचणारा पहिला संघ हडशी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. वेल प्लेड. रायझिंग स्टार पिरंगुट टीम आपण देखील चांगला खेळलात, थोडेसे एफर्ट कमी पडलेत आणि नक्कीच आपण पाहतोय पराभव स्वीकारावा लागलाय, परंतु काही हरकत नाही. पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आणि नक्कीच त्या ठिकाणी आपण देऊयात सामनावीराचा पुरस्कार. या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच ठरलेले आहेत प्रवीण साठे. नक्कीच या ठिकाणी आपण रायझिंग स्टार पिरंगुट पराभूत झालेला संघ नक्कीच आपण पाहतो. या ठिकाणी अपयश जरूर हाती आलंय, परंतु या अगोदरच्या स्पर्धेमध्ये चॅम्पियन राहिलेले आहेत, त्यामुळं जास्तीचं दुःख संघाला नसणार आहे. चला या ठिकाणी पुढील मॅचला आपण सुरुवात करणार आहोत. DCC पौड कोंढावळे विरुद्ध मैदानावरती आपण पाहणार आहोत